आज या जुन्नर तहसील कार्यालयावरती जुन्नर तालुका आंबेगाव तालुका ह्या शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे की महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसत असताना आपल्याही जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये कुकडी प्रकल्पाअंतर्गत 6 धरणे असून ह्या ठिकाणी कृत्रिमरित्या पाणी टंचाई निर्माण केली गेलेली आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित जलाशयातील जलउपसा सिंचन तसेच कुकडीवरील जे शेतकरी बांधव आहेत यांना 28 मार्चच्या नंतर ज्या जलउपसा सिंचन योजना आहेत त्या बंद करण्याच्या संबंधित नोटिसा पाठवलेल्या आहेत। नव्हे तर कालच्या लोकमतला पाटबंधारे खात्याने डायरेक्टली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करण्याचा आदेश दिलेला आहे। असं असताना आम्ही ज्या दिवशी नोटीस मिळाली त्याच्यावर नंतर 2-3 दिवसांनीच कलेक्टर साहेबांची भेट घेतली, त्यांना तालुक्यातील सर्व व्यथा मांडल्या की जर आपण जलसिंचन योजना बंद केल्या तर शेतकऱ्यांवरती काय परिस्थिती ओढावू शकते। ह्या उपसा जलसिंचन योजना 5-5, 10-10 शेतकरी एकत्रित येऊन केलेल्या आहेत आणि असं असताना शेतकरी हा 99% हा शेतामध्ये राहतोय आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे गाई म्हशींचा शेळ्या मेंढ्यांचा हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करत आहे आणि हे करत असताना आज नाही म्हटलं तरी एका शेतकऱ्याकडे साधारणपणे 10-10, 15-15, 20-20 गाय आहेत आणि या गायींना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, चाऱ्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे की कमीत कमी संबंधित शेतकऱ्यांना 5 तास तरी विद्युत पुरवठा करण्यात यावा। तर त्या मला म्हटले की 5 तास विद्युत पुरवठा हा जास्त होतो। त्याचं आम्ही त्यांना पटवून सांगितलं की जर 10 शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन जलसिंचन योजना तयार केली असेल, कार्यान्वित केली असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला या अर्धा तासच पाणी मिळणार आहे आणि 5 शेतकऱ्यांनी जर एकत्रित केले असतील तर त्यांना 1च तास पाणी मिळणार आहे आणि ह्या उपसा जलसिंचन योजना आहेत या 15-15, 20-20 हजार फूट लांबीच्या आहेत। असं असताना हे पाणी जे जातं आहे डायरेक्ट शेतामध्ये न जातं डायरेक्ट जनावरांपर्यंत जाते, त्याचा कुठल्याही प्रकारचा अपव्यय होत नाही। तुम्ही पाठीमागचं जे रोटेशन केलं 40 दिवसाचं रोटेशन तुम्ही 65 दिवस चालवलं त्यावेळेस एवढं 2.5 ते 3 TMC पाणी एक्स्ट्रा खाली नेलं गेलं। हे कसं गेलं, काय गेलं, कुणी नेलं, कुणाच्या आदेशाने गेलं आणि त्याची सखोल चौकशी करून ज्याच्या हुकमाने ते पाणी गेलं असेल त्या संबंधित अधिकारी असतील, अधिकारी असतील किंबहुना मंत्री का असेनात मग संबंधित खात्याचे त्यांनी जर हा आदेश डावलून बेकायदेशीररित्या जर पाणी नेलं असेल, त्याचा काळाबाजार झाला असेल तर त्यांच्यावर पहिली फौजदारी दाखल करावी, त्यांच्यावर कारवाई करावी आणि तरच संबंधित शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंड करण्यासाठी हात लावावा। अन्यथा जर या आंदोलनात याची दखल घेतली गेली नाही तर संबंधित विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी जे अधिकारी येतील त्यांचे हात काढल्याशिवाय शेतकरी संघटना राहणार नाही आणि याच अनुषंगाने जर याची दखल शासनाने घेतली नाही तो दिनांक 2/4/2019 रोजी ह्या तहसील कार्यालयावरती लाखो शेतकऱ्यांचा हजारो जनावरांसमवेत ह्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा निर्धार केलेला आहे। हे करीत असताना शासनाला एकच विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येणारी शेतकऱ्यांच्या खाण्या पाण्याची, येणाऱ्या जनावरांच्या अन्न चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची
ही सर्व व्यवस्था या ठिकाणी चोख वाजवायची, अन्यथा त्याच्यामध्ये जर कुठली कुचराई झाली, त्यातून त्या कुचराईमधून जर कायदे भंग झाला, कायदा सुव्यवस्था बिघडली, तर त्या शेतकरी संघटना अथवा संबंधित कुठलाही शेतकरी बांधव जबाबदार राहणार नाही. ती सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील, याची यांनी नोंद घ्यायची. तेव्हा शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण फक्त शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याचं पाणी जर बंद झालं तर त्याच्यावरती काय संकट ओढवणार आहे याची जरा आपण सर्वांनी कल्पना करा. आणि या आंदोलनामध्ये जात पात धर्म भेदभाव राजकीय सामाजिक सगळी भान ठेवून आपण फक्त शेतकरी आहोत ह्या अनुषंगानेच आपण याच्यामध्ये सहभागी व्हायचे आणि आपल्या हक्कासाठी लढायचे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शासनाने जे 28/3/2019ला जो JR काढलेला आहे पाणी उपसा योजना बंद करण्याबाबत, तर आम्ही शेतकरी वर्ग आज एवढा अडचणीत आहे. गुरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे, गुरांचा खाण्याचा प्रश्न आहे आणि आज इथे पाणी जे सोडण्यात येते ते खालच्या याच्यातले अधिकारी इथं आणून कोण कानडे, देवकरे आणि धुमाळू म्हणून आहेत, तर ते कुठचं कोणाला विचारून न हे करता आता काल रविवारी शनिवारी रात्री त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन पाणी सोडण्याचं त्यांनी धाडस केलं आणि इथून पुढे पाण्याचा इथे आज उपलब्ध कमी असताना याने हा निर्णय कोणाच्या आदेशावरून घेतला हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि इथून पुढे जे आता आम्ही आंदोलन पुकारणार आहे 2/4/19 रोजी, तर ते 11 वाजता इथे गुरं आणि शेतकरी यांचे आंदोलन राहील. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही, आम्हाला ज्या अडचणीतून दूर करता येईल शासनाने ते आम्हाला हे पाठिंबा द्यावा किंवा सहकार्य करावं ही विनंती राहील. तहसीलदार कचेरी समोर एक आपले शेतकरी संघटनेचे हे आपले संपत नायकुडे यांनी जे म्हणणं मांडलं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, त्या इथं आज वस्तुस्थितीची बरोबर संगत असून शासनाने यांची दखल घ्यावी, अन्यथा यांच्या मोर्चाला सहभागी शेतकरी यांनी आणि त्यांच्या जनावरांसंग येऊन यांना पाठिंबा द्यावा ही माझी विनंती.